पुढचा 1.5 महिन्याचा काळ तिच्यासाठी अगदी गडबडीचा गेला. सकाळचे 2 तास तो बँकिंगचा क्लास, त्यानंतर प्रियाच्या इन्स्टिट्यूटमध्ये कॉम्प्युटरचा क्लास, दुपारचा वेळ अभ्यासात जायचा. गुरुवारी संध्याकाळी सारंगची भेट ठरलेली. दोघं 2.5-3 तास एकत्र असत. आठवड्यातून एकदा तरी ती डॉक्टरांची भेट घ्यायचीच. त्यांनाही तिने त्या मुन्नाच्या भेटीचा प्रसंग सांगितला नाही. सुरुवातीस त्यांनी इन्स्पेक्टर शारंगपाणीबद्दल बरेच वेळा चौकशी केली. शेवटी स्नेहाने त्यांना विचारलंच, त्यांच्या येण्यात तुम्हाला एवढं विशेष काय वाटतं डॉक्टर? ते जरा गंभीर आवाजात म्हणाले, स्नेहा, इथल्या आयुष्याचं तू जे वर्णन केलंस त्याला कोणताही पुरावा नव्हता. तुला खोटं ठरवण्याचा मी अजिबात प्रयत्न करत नाहीये. इतिहासातल्या एखाद्या भूतकाळातल्या घटनेसारख्या त्या गोष्टी होत्या, कदाचित खऱ्या, कदाचित अर्धसत्य, कदाचित काल्पनिक. पण आपल्या अविश्वासाचा काही परिणाम होणार नव्हता. पण हे शारंगपाणी ही एकदम वेगळी श्रेणी आहे, हो की नाही? तळेगावचं घर, तिथली माणसं, हे सारं कोठून तरी तुझ्या कानावर आलं असण्याची शक्यता होती. हा हा हा, रागावू नकोस हं. तुझ्यावर हा खोटेपणाचा आरोप नाही. तुझी विलक्षण हकीकत रोजच्या अनुभवाच्या चौकटीत बसवण्याची ही खटपट आहे, समजलं? पण टायगरचं काय? तुझी त्याची आठवण ही कृत्रिम, काही माहितीवर आधारलेली असू शकते. पण त्याची प्रतिक्रिया तो तुला स्वीकारू शकत नव्हता, नाकारू शकत नव्हता. तुझ्या अस्तित्वाची पातळी त्या बिचाऱ्याच्या अनुभवात बसतच नव्हती. ते शारंगपाणी तुला म्हणाले ना, तू एक एक प्रसंग वर्णन करताच त्यांना केव्हाच्या तरी जुन्या स्वप्नांची आठवण झाली. हा जो त्यांचा प्रतिसाद आहे तसाच टायगरचा आहे, नाही का? अज्ञात, अदृश्य पण जाणवणाऱ्या अशा कोणत्या तरी पातळीवर तुझी आणि त्यांची आयुष्य एकमेकांना स्पर्शत असली पाहिजेत. त्याखेरीज अशी प्रतिक्रिया शक्यच नाही. तू खरोखर कोठून आली आहेस स्नेहा? जितकी तुझी खात्री आहे तितकीच माझीही खात्री आहे. वसुधाच्या या बाह्यरूपाखाली दुसरंच कोणीतरी आहे. कधी कधी एकटा असलो, तुझा विचार मनात आला की मला जराशी भीतीच वाटते स्नेहा. भीती? डॉक्टर, तुम्हाला? स्नेहाने नवलाने विचारलं. हो, तुझी नाही, तुझ्यासाठी नाही, माझ्यासाठीही नाही, पण भीती वाटते. कारण रोजच्या सपाट आयुष्याला छेदून जाणारा, वेगळ्या कोणात, वेगळ्या दिशेने जाणारा एक पट समोर आल्यासारखा वाटतो. डॉक्टर, मलाही तुम्ही अस्वस्थ करीत आहात, पण हे एवढ्यावरच थांबत नाही. स्नेहा, कोणात उभ्या असलेल्या एखाद्या पृष्ठावरून गोळी सोडली तर ती वेग घेत घेत खालच्या सपाट भागावर येईल की नाही? स्वतःबरोबर शक्ती घेऊन येईल की नाही? तशीच तू आली आहेस स्नेहा. स्वतःबरोबर काहीतरी जास्त वेगळं घेऊन आली आहेस. जरा विचार कर, आम्ही सर्वजण तुझ्या मदतीसाठी असे तत्परतेने कसे पुढे आलो. असे दुर्दैवी अपघातात सापडलेले जीव आयुष्यात हरघडी भेटत असतात. आपल्याला त्यांच्याबद्दल कीव वाटते, त्यांची करुणा येते. शक्य असलं तर आपण त्यांना काही मदतही करतो. पण प्रकरण तिथेच थांबतं. तुझ्या बाबतीत किती वेगळं घडत आहे. सारंग तुला फुटपाथवर पाहताच थबकला. तुझी विचारपूस केली. तुला घेऊन वर स्वतःच्या घरी आला. मला फोन करून बोलावून घेतलं आणि मी काय केलं? तुला इथे आणलं. ऑब्झर्वेशनच्या निमित्ताने आणलं. वैजूने काय केलं? नाश्ता, कपडे इथपासून तुझी सोय केली. मुलांनी काय केलं? मावशी मावशी म्हणून तुझ्या गळ्यात पडली. तिकडे ती सुरेखाही तुझ्या मदतीसाठी उभी आहे. तिचीही मुलं म्हणे मावशी मावशी म्हणून तुझ्या भोवती पिंगा घालतात. पण डॉक्टर, थांब, एवढ्याने झालं नाही. ते तळेगावचे इन्स्पेक्टर शारंगपाणी, तू त्यांना एकदाच भेटलीस गुरुवारी,
हो ना, त्यांना काही राहवलं नाही. शुक्रवारचा दिवस कसा तरी काढला. लगेच मला फोन केला. रविवारीच हजर झाले तुला भेटण्यासाठी. वास्तविक इन्स्पेक्टर म्हणजे कामाचा माणूस. पण सोमवारपर्यंत थांबा म्हणालो तर थांबले की, आणि अगदी ऐनवेळी तुझ्या खोलीवर हजर झाले. आणि तो मूर्ख शांताराम. वास्तविक आपलं स्वागत कसं होणार याची त्याला पूर्ण कल्पना असली पाहिजे. तरीही तो तिथे हजर झाला. तुझ्यावर मी कोणताही आरोप करीत नाही, कारण तुला यापैकी कशाचीही जाणीव नाही. तुझे बँकेतले ऑफिसरसुद्धा, नुसती मी त्यांची भेट घेतली, लगोलग तुझी लगोलग तुझी केस कन्सिडर करायला तयार झाले. आणि तू त्यांना एकदाच भेटलीस अन तुझे सगळे प्रॉब्लेम्स त्या एका भेटीत सुटले. वास्तविक भल्या भल्या मोठ्यांचे हातपाय जखडून टाकणारी लालफीत. पण तुझी गोष्टच वेगळी. बरोबर 8व्या दिवशी तुझ्या हातात बँकेचं पत्र आणि तुझ्या सगळ्या मागण्या मान्य केलेल्या. स्नेहाच्या चेहऱ्यावरचा रंग उतरला होता. ती बोलली तेव्हा तिचा आवाज अगदी हलका येत होता. डॉक्टर, या दृष्टीतून मी या घटनांचा कधी विचारच केला नव्हता. आता जेव्हा तुम्ही या साऱ्या एकामागोमाग एक अशा रांगेने मांडता तेव्हा दिसतं हा किती वेगळा प्रकार आहे. मी तर असा विचारही मनात आणला नव्हता की तुझ्या लक्षात आलेलं नाही. स्नेहा, हा तुझ्या इच्छे अनिच्छेचा प्रश्नच नाही. जो उतार असतो तो घरंगळत जाणाऱ्या गोष्टीला शक्ती देतो. ती गोटी त्या शक्तीची एक केवळ अंध पॅसिव्ह वाहक असते. तशीच तू आहेस. मग मी करू तरी काय? तू काय करू शकणार आहेस? काहीही नाही. केवळ तुझी उपस्थिती हीच घटनांना प्रेरणा देते. गुरुत्वाकर्षणाची शक्ती दिसते का? पण ती वस्तूंना आपोआप विशिष्ट दिशा आणि गती देत असते. पण हे असं कोठवर चालणार? कायमचं? जन्मभर? नाही. डॉक्टर हसत म्हणाले. त्या कल्पनेतल्या गोष्टीत शक्ती असते, पण ती अमर्याद असते. घर्षणाने, आघातांनी, विरोधाने ती हळूहळू कमी होत जाते आणि शेवटी गोष्टी गतिशून्य होते. मग निरुपद्रवी होते. वारा जसा वाटेतल्या गवताला, झाडांच्या पानांना, तरंगत्या बीजांना आपल्या दिशेला वळवतो, तसंच हे आहे. काही काळानंतर हा प्रभाव आपोआप कमी होईल आणि कदाचित तोपर्यंत घटना रेटल्या गेल्यानंतर त्याची आवश्यकताही असणार नाही. तू स्वतः काहीही करत नाही आहेस, तेव्हा तू कशालाही जबाबदार नाही आहेस. आणि ज्या घटना घडल्या त्यात कोणालाही इच्छा झाली नाही, कोणाचंही नुकसान झालं नाही, तेव्हा स्वतःला अपराधी, दोषी समजू नकोस. खरं तर हे तुला सांगायची माझी इच्छा नव्हती, कारण आता हा विचार तुझ्या मनातून जाणार नाही आणि तुझ्या वागण्यात कदाचित कृत्रिमपणा येईल. बरं, ते असू दे. आता एका गोष्टीबद्दल विचारायचं आहे. विचारा की. त्याला परवानगी कशाला हवी? उत्तर मात्र खरं द्यायचं. सारंगच्या बाबतीत काय? त्यांच्या बाबतीत काय म्हणजे? स्नेहा, मला दिसत होतं की पहिल्या भेटीपासूनच त्याला तुझ्याबद्दल काहीतरी खास आकर्षण वाटतं आहे. स्नेहा, गेली 4 वर्षे मी त्याला अगदी जवळून पाहतो आहे. त्याची ती मंगल अपघातात सापडली आणि सारंगच्या आयुष्याला काही अर्थच राहिला नाही, काही दिशाच राहिली नाही. आम्ही त्याची समजूत काढण्याचे कितीतरी प्रयत्न केले, पण परिणाम शून्य. आणि तुझ्या केवळ एका भेटीने त्याच्यात केवढा बदल झाला. मगाशी वर्णन केलेल्या साखळीतलाच हा आणखी एक दुवा आहे, नाही का? आता सांग, प्रगती कशी आहे? हा अगदी काय पाहते आहेस माझ्याकडे? बाकीचे काय डोळे मिटून बसले आहेत की काय? तिचा चेहरा जरासा खिन्न झाला. स्नेहा, मी तर म्हणतो तुझ्या भेटीने हा सारंग माणसात आला. तुमच्या दोघांत जर खरोखरच आपुलकीचा, प्रेमाचा पाश निर्माण झाला तर माझ्यासारख्या
माझ्यासारखा आनंद कोणालाच व्हायचा नाही. सगळ्यांनाच ते आवडायचं नाही डॉक्टर. आवडायचं नाही? हो, सारंगची आई. माझ्याबद्दल त्यांच्या मनात खरोखरच जिव्हाळा आहे, पण सारंग माझ्यात जास्त गुंतून पडतात ते त्यांना तितकंसं पसंत नसावं आणि यामागचं कारणही मला माहीत आहे. निदान ते कारण असावं असं वाटतं. माझ्या वेगवेगळ्या वर्णनांनी जी प्रत्यक्षात खोटी ठरली आहेत त्यांना मी विश्वसनीय वाटत नसावी. अगदी स्पष्ट सांगायचं म्हणजे त्यांना मी एखादी मेंटल केसच वाटते. मावशीला शक्यच नाही. माझा काय तर्क आहे तो मी सांगितला. डॉक्टर, शेवटी सारंग त्यांचा एकुलता एक मुलगा, सदैव त्याचाच हिताचा त्या विचार करीत असणार नाही का? मी त्यांना कधीही दोष देणार नाही. पण तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंच नाहीस. तुमच्यात जर खरोखरच एखादं अफेअर असेल तर प्रकरण कोर्टपर्यंत आलं आहे. स्नेहा डॉक्टरांना खोटं कसं सांगणार? गेल्या गुरुवारी आम्ही एका रिसॉर्टवर गेलो होतो. खूप वेळ एकमेकांच्या सहवासात होतो. संभाषण वेगवेगळ्या वळणांतून गेलं, पण शेवटी दोघांनी एकमेकांना आपली पसंती सांगितली. वा वा, बेस्ट. पण एक ऐका डॉक्टर, सध्या तरी आम्ही दोघांनी ठरवलं आहे की ही गोष्ट आमच्या दोघांतच खाजगी ठेवायची.